आता 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी. 2 पेक्षा जास्ती पाहिजे, म्हणजे 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं. लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांचा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती. कालपासून एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडलेली. एकनाथ शिंदे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ठाण्यात पोहोचणार. महायुतीची संध्याकाळी महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता. शिंदे संध्याकाळी महत्त्वाच्या नेत्यांना भेटण्याची शक्यता. युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज. युगेंद्र पवार यांच्यासह 11 उमेदवारांनी अर्ज केला दाखल. मतमोजणीवर आक्षेप घेतल्यानं मत पडताळणीसाठी अर्ज. कोल्हापुरातील 5 मतदारसंघातील ईव्हीएमची होणार चाचणी. काँग्रेसच्या उमेदवारांनी केली होती मागणी. जिल्ह्यातील 44 ईव्हीएम मशीनची होणार फेर चाचणी. बीडमध्ये देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देणारे बॅनर. आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांच्या वतीनं बॅनरबाजी, तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाच्या दिल्या शुभेच्छा. राज्यातलं काळजीवाहू सरकार घटनाबाह्य. 26 तारखेला सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं. काळजीवाहू सरकारच्या संदर्भात राऊतांचा हल्लाबोल. 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांसह 10 ते 15 मंत्री शपथ घेणार. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ तरुण आमदारांचाही समावेश. बावनकुळे, मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. राज्यात हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबरला होणार. फडणवीस सरकारमध्ये विरोधी पक्ष नेता नसणार. अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा देखील होण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.